कोल्हापूरहून अक्कलकोटला जाताय, पण ट्रेन स्वस्त आहे की बस? वेळ कोणाची कमी लागते आणि थेट मंदिरापर्यंत कसं जायचं? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूर ते अक्कलकोट प्रवासाची संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, याआधी आपण कोल्हापूरहून पिठापूर आणि कोल्हापूरहून शिर्डी रेल्वेने कसे जायचे यावर व्हिडिओ बनवले होते. या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी विचारलं होतं की कोल्हापूरहून अक्कलकोटला कसे जायचे यावर सुद्धा माहिती द्यावी. त्यामुळे तुमच्या मागणीनुसार आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया रेल्वेचा पर्याय. कोल्हापूरहून अक्कलकोटला जाण्यासाठी सध्या फक्त एकच ट्रेन उपलब्ध आहे. गाडी नंबर 2256 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज धावते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी प्रवासाचा प्लॅन करू शकता. आता या गाडीची वेळ पाहिली तर ही गाडी दुपारी 3:05 कोल्हापुरातून सुटते आणि संध्याकाळी 4:30 मिरज, 6:40 पंढरपूर आणि रात्री 8:45 सोलापूर असे थांबे घेत ही गाडी रात्री 9:20 अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला पोहोचते. कोल्हापूर ते अक्कलकोट हे साधारण 351 किलोमीटरचे अंतर ही गाडी 6 तास 14 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आता मित्रांनो, कोल्हापूर ते अक्कलकोट दरम्यान या गाडीचे रेल्वेचे तिकीट सेकंड सिटिंग साठी 165 रुपये, स्लीपर साठी 275 रुपये, थर्ड एसी साठी 685 रुपये, तर जनरल कोचचे तिकीट हे फक्त 140 रुपये आहे. कमी खर्चात आणि आरामात प्रवासासाठी रेल्वे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे ही गाडी रात्री साधारण 9:30 वाजता अक्कलकोट रोडला पोहोचते. त्याच्या अगोदरच अनेकांना जेवायची सवय असते. अशा प्रवासांसाठी या गाडीमध्ये ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा तुम्हाला कुर्डवाडी जंक्शन आणि सोलापूर जंक्शन येथे मिळते. त्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करून ट्रेनमध्ये जेवू शकता. मित्रांनो, अक्कलकोट रोड हे रेल्वे स्टेशन आहे, तर मुख्य स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट शहरात आहे. अक्कलकोट रोड स्टेशन मुख्य मंदिरापासून साधारण 12 ते 13 किलोमीटर लांब आहे. स्टेशनवर उतरल्यानंतर शेअरिंग रिक्षा सहज मिळतात. शेअरिंग रिक्षाचे भाडे साधारण 30 ते 50 रुपये प्रति व्यक्ती असतात. खासगी टॅक्सी केली तर हेच दर 300 ते 500 रुपये पर्यंत जाऊ शकतो आणि तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये मंदिरापर्यंत पोहोचता. आता मित्रांनो, अक्कलकोटमध्ये राहण्याची सोय पाहिली तर स्वामी समर्थ भक्त निवास आणि वटवृक्ष मंदिर परिसरात साधारण 200 ते 500 रुपयापर्यंत रूम मिळते आणि बाहेर खासगी हॉटेलमध्ये साधारण 800 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत रूम उपलब्ध असतात. मंदिर परिसरातील हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतात. आता जर तुम्हाला ही ट्रेन मिळाली नाही तर बसचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. कोल्हापूर सीबीएस स्टँड वरून सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान अक्कलकोटसाठी बसेस उपलब्ध आहेत. त्यानंतर सरळ रात्री बस उपलब्ध असते. प्रवासाला साधारण 6 ते 7 तास लागतात आणि तिकीट दर साधारण 450 ते 550 दरम्यान आहे. महिलांसाठी 50% सवलत असल्यामुळे महिलांसाठी बसचा हा प्रवास स्वस्त ठरू शकतो. आता मित्रांनो, रेल्वे आणि बसमध्ये जर तुलना करायची झाली तर स्वस्त आणि जलद प्रवासासाठी ट्रेन बेस्ट आहे, पण सकाळी लवकर जायचे असेल तर बस हा पर्याय सर्वात उपयोगी पडतो. मित्रांनो, परतीच्या प्रवासासाठी गाडी नंबर 2255 कलबुर्गी कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी अक्कलकोट रोडवरून दररोज सकाळी 7:46 सुटते आणि दुपारी 2:15 ही गाडी कोल्हापूरला पोहोचते. त्यामुळे दर्शन करून तुम्ही त्याच दिवशी परत कोल्हापूरला येऊ शकता. तर मित्रांनो, मला आशा आहे की कोल्हापूर ते अक्कलकोट प्रवासादरम्यान तुमचे जवळजवळ सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटले असतील. ट्रेन वेळापत्रक, तिकीट दर, स्टेशन ते मंदिर प्रवास, राहण्याची सोय, जेवण व्यवस्था आणि बस पर्याय याची संपूर्ण माहिती आपण पाहिली. तर मित्रांनो, तुम्हाला काय जास्त सोयीचं वाटतं, रेल्वे की बस? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेल्वेच्या व्हिडिओसाठी ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.